आणि या बातमीपत्रामध्ये खास रिपोर्ट आहे सुरुवातीला, तो म्हणजे बीडच्या राजकारणाचा। बीडमधील क्षीरसागर यांच्या गडाला गेवराईच्या पंडितांनी सुरुंग लावलाय। बीडची जबाबदारी अजित पवारांनी आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती सार्थ करून दाखवली आहे। बीडमध्ये लक्ष देता देता त्यांच्या हातून गेवराईची सत्ता मात्र गेली आहे। असं असलं तरी गेवराईचं पार्सल आणि गोताकाठचा वाघ या दोन वाक्यांवरून बीडची ही निवडणूक चांगलीच गाजली। बीडमध्ये क्षीरसागरांना नेमका कशा प्रकारे धक्का बसलाय आणि पंडित यांनी क्षीरसागरांचा गड कसा काबीज केलाय, पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। गेवराईचं पार्सल परत पाठवा, क्षीरसागरांचा निशाणा। हे पार्सल आले, स्वतःला वाघ कुठं सिंह म्हणवणारे यांच्या गळ्यात पट्टा टाकून हे 51 आणि पुढचं 52 गोदाकाठचा वाघ आलाय, विजयसिंग पंडितांची डरकाळी। आम्ही मैदानात आहोत, सारिका क्षीरसागरांचा पंडितांना इशारा। क्षीरसागर मुक्त कुठे झालं? मी आहे ना। क्षीरसागर मुक्त हे झालेलं नाहीये। क्षीरसागरांवर विश्वास ठेवणारे 15 नगरसेवक। बीड शहर म्हणजे क्षीरसागर असं चित्र गेली 40 वर्ष संपूर्ण राज्यानं पाहिलं। केशर काकू, जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर असं हे क्षीरसागर घराणं बीडच्या सत्ता कारणात कायम केंद्रस्थानी राहिलं। मात्र यंदाच्या बीड नगर परिषद निवडणुकीत गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांनी क्षीरसागरांच्या सत्तेला मोठा हादरा दिला। क्षीरसागर कुटुंबात फूट पडलेली असली तरी नगर परिषदेवर भारतभूषण क्षीरसागर यांचं गेल्या 40 वर्षांपासून एखादी वर्चस्व राहिलंय। मात्र प्रकृतीच्या कारणानं भारतभूषण क्षीरसागर यंदा निवडणुकीपासून दूर राहिले। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नाराजी नाट्यामुळे भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधीच भाजपात प्रवेश केला। अजित पवारांनी यावेळी बीडची सूत्र गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांच्याकडे सोपवली होती। योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशानंतर विजयसिंग पंडित चांगलेच आक्रमक झाले। अजित पवारांच्या तब्बल 3 सभा घेत पंडित यांनीही बीडमध्ये तळ ठोकला। दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही बीडमध्ये चांगला जोर लावला। मात्र गेल्या 40 वर्षांपासूनची क्षीरसागरांची सत्ता मोडीत काढण्यात विजयसिंग पंडितांना यश आलंय। पंडितांनी आपला नगराध्यक्ष बीड नगर परिषदेवर बसवला। आता बीड नगर परिषदेचं चित्र कसं तयार झालंय त्यावरही एक नजर टाकूया। राष्ट्रवादी अजित पवार गट 18, भाजप 14, राष्ट्रवादी शरद पवार गट 11, शिवसेना शिंदे गट 3, शिवसेना ठाकरे गट 1, MIM 2 आणि काँग्रेस 1। दरम्यान निवडणूक प्रचारात योगेश क्षीरसागर यांनी विजयसिंग पंडितांवर जोरदार टीका केली होती। गेवराईचं पार्सल गेवराईला परत पाठवा अशा शब्दात त्यांनी पंडितांवर निशाणा साधला। हे पार्सल आले, स्वतःला वाघ कुठं सिंह म्हणवणारे यांच्या गळ्यात पट्टा टाकून हे 51 आणि पुढचं 52 आणि एक वरचं विचित्र जे आहे उमेदवार हे सगळे त्या डिझाईन बॉक्स मध्ये पॅक करून दादाला आपल्याला 21 तारखेला पालकमंत्र्याला गिफ्ट करायचं। बरोबर आहे, करता नाही। निवडणुकीत बाजी मारल्यानंतर विजयसिंग पंडितांनी दंड थोपटत योगेश क्षीरसागर यांना त्याच शब्दात प्रत्युत्तर दिलंय। बीडमध्ये येऊन पंडितांनी क्षीरसागरांना आव्हान दिल्यानंतर योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर यांनी मी स्वतः क्षीरसागर आहे, आमचे 15 तर माझे दीर संदीप क्षीरसागर यांचे 14 नगरसेवक आहे, आम्ही मैदान सोडलेलं नाही असा सूचक इशारा दिला। क्षीरसागर मुक्त कुठे झालं? मी आहे ना। क्षीरसागर मुक्त हे झालेलं नाहीये। क्षीरसागरांवर विश्वास ठेवणारे 15 नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीकडून आहेत आणि दुसरेही आमचे जे माझे धीर आहेत ते पण क्षीरसागर आहेत, त्यांचे 14 नगरसेवक आहेत। तर मग क्षीरसागर मुक्त कुठे झालंय?
दरम्यान नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेंनी जादूची कांडी फिरवत योगेश क्षीरसागर यांना भाजपात घेतलं. बीडची सगळी सूत्र त्यांच्या हातात दिली, मात्र सत्ता मिळवण्यात ते अपयशी ठरले. मात्र पंकजा मुंडे यांची ही खेळी भाजपसाठी फायदेशीर ठरली, कारण बीडमध्ये शून्यावर असलेल्या भाजपचे आता 15 नगरसेवक निवडून आले. जालन्याची पालकमंत्री असल्यानं बीडच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाही अशी खंत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली. आल्या, पण जनतेने मात्र आमच्या पाठीमागे आपलं आशीर्वादाचं बळ ठेवलं. आमच्या मातीत, ज्या मातीत आम्ही जन्मलो, ज्या मातीसाठी आम्ही खपलो, मातीसाठी काम केलं, त्या बीड जिल्ह्याच्या मातीने आम्हाला एवढा मोठा विजय दिला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार जरी थोडक्यात आमचा पराभूत झाला असेल तरी आमचा एक सुविद्य, सुशिक्षित, अत्यंत सुसंस्कृत उमेदवार डावलल्याबद्दल भविष्यामध्ये मला नाही वाटत फार चांगला आपल्याला प्रतिमा त्याच्यामधनं होईल. धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद गेल्यानंतर बीडची सूत्र अजित पवारांकडे आली. बीडमध्ये अजित पवारांनी गेवराईच्या पंडितांना बळ दिलं. योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश करत खळबळ उडवून दिली. शेवटी अजित पवारांनी आणि पंडितांनी जोर लावल्यानं क्षीरसागर बंधूंना अपयशाचा सामना करावा लागला. वैयक्तिक क्षीरसागरांचं नुकसान झालं, पण तिथे भाजपचा काहीसा फायदा झाला. तिकडे बीडची सत्ता काबीज करणाऱ्या पंडितांना मात्र गेवराई नगर परिषदेतली सत्ता गमवावी लागली. त्यामुळे पंडितांसाठी कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती आहे. असं जरी असलं तरी बीडचं यापुढचं राजकारण आता क्षीरसागरांसाठी सोपं राहिलेलं नाही, हेच या निवडणुकीतनं दिसतंय. आकाश सावंत, NDTV मराठी, बीड.